बरेच दिवस झाले वेगवेगळ्या पावसाळी रेसिपी मी चॅनलवरती शेअर करत आहे। पावसाळ्यामध्ये गरमागरम असे स्नॅक्स सगळ्यांनाच खायला आवडतात। तशीच आजची देखील रेसिपी आहे ती म्हणजे चिकन पॅटीस। खूप झटपट आणि सोपी होणारी रेसिपी आहे। हे चिकन पॅटीस अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये बनवून तयार होतात। चला तर रेसिपीकडे वळूया। नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या डिलिशियस रेसिपी अंकिता विथ आय्या यूट्यूब चॅनलमध्ये। एका मिक्सिंग बाउलमध्ये पाव किलो मी चिकनची ब्रेस्ट आणली होती आणि ती मिक्सरमधनं चांगली अशी स्मॅश करून घेतली आहे। एक दोनदा मिक्सर फिरवून घ्यायचा की लगेच आपलं जे चिकन आहे त्याचा चांगला खिमा पडला जातो। त्यामध्ये 1 ते 1.5 मोठ्या आकाराचा कांदा घेतला आहे। त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेत आहे। पुदिन्याची पाने टाकून घेत आहे। त्यानंतर ह्यामध्ये आपण टाकणार आहोत भरपूर सारी कोथिंबीर। त्याचप्रमाणे ह्यामध्ये आपण कढीपत्ता देखील वापरणार आहोत। इकडे 1 काडी मी कढीपत्त्याची वापरत आहे। त्यानंतर आपण ह्यामध्ये हे काही बेसिक मसाले ते टाकून घेणार आहोत। त्यामध्ये लाल मिरची पावडर म्हणजे घरातला मिक्स मसाला, चिकन मसाला, कसुरी मेथी, गरम मसाला, चिली फ्लेक्स, मिक्स हर्ब, काळी मिरी पावडर, हळद पावडर आणि काश्मीरी मिरची पावडर हे सर्व एकत्र करून घेऊया। आणि ह्या सर्वांचं डिस्क्रिप्शनमध्ये मी हे देईल की किती प्रमाणात आपण हे घ्यायचं आहे, नाहीतर तुम्ही तुमच्या टेस्ट प्रमाणे घेतले तरी सुद्धा चालतील। त्यानंतर इकडे 2 चमचे मी आलं लसणाची पेस्ट टाकून घेत आहे आणि हे सर्व मिश्रण आपण चांगलं एकजीव करून घेणार आहोत। चांगलं हे बघा मिक्स करून घ्यायचं म्हणजे आपले जे चिकन आहे ते चांगलं मॅरिनेट होतं। त्यानंतर वरून आपण सगळं मिक्स झाल्यानंतर वरून अर्ध्या लिंबाचा रस टाकून घ्यायचा आहे। त्याचबरोबर आपण ह्यामध्ये टाकून घेणार आहोत थोडंसं कॉर्नफ्लॉवर, अगदी थोडंसंच कॉर्नफ्लॉवर टाकून घेत आहे मी इथे, अगदी 1 ते 1.5 चमचा। त्यानंतर ह्यामध्ये 1 अंड फोडून घ्यायचं आहे। ह्यामुळे आपले जे पॅटीस आहेत ते चांगले फ्लफी असे बनतात। आता हे पुन्हा सगळं एकजीव करून घेऊया। सर्व मसाले जे आहेत ते चांगले एकसारखे मिक्स करून घ्यायचे आहेत म्हणजे आपले पॅटीस जे आहेत ते छान होतात आणि सगळीकडे मसाला लागला जातो। तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही हे पॅटीस मिक्स करून अगदी 2 तासासाठी बाजूला ठेवू शकता किंवा अगदी पटकन मिक्स करून तुम्ही ह्याचे पॅटीस देखील तळून घेऊ शकता। तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये भाज्यांचा देखील वापर करू शकता। चला तर आता आपला मसाला जो आहे तो आपण चांगला ह्यामध्ये मिक्स करून घेतला। सगळे इन्ग्रेडियंट चांगले मिक्स झाले आहेत। तुम्ही बघू शकता पॅटीस छान आकार घेत आहे। तुम्हाला ज्या प्रकारे आवडेल त्या प्रमाणात तुम्ही इथे पॅटीसचा शेप देऊन घेऊ शकता। अंडाकृती किंवा गोल करून घेऊ शकता किंवा शीख कबाब ज्याप्रमाणे बनवले जातात त्याप्रमाणे सुद्धा तुम्ही ह्याला शेप देऊन घेऊ शकता। चला तर मी इथे गोल शेपमध्ये सगळे पॅटीस बनवून घेत आहे। तुम्ही बघू शकता छान असे पॅटीस बनले गेले आहेत। आता आपण ह्याला शॅलो टू डीप फ्राय करून घेणार आहोत, म्हणजे अगदी शॅलो फ्राय पण नाही आणि अगदी डीप फ्राय पण नाही, अशा प्रकारे मी ह्याला तळून घेत आहे। अगदी पटकन बनवून शिजले जातात हे आणि खूप छान अगदी झटपट असे हे पॅटीस बनवून तयार होतात। हे बघा अगदी छान गोल्डन रंगावरती पॅटीस आपले तळून झाले आहेत। चांगलं तेल काढून घ्यायचं आणि टिश्यू पेपरवरती पॅटीस आपण काढून घेणार आहोत। खूप चविष्ट आणि झटपट असे हे पॅटीस बनवून तयार होतात। ह्या चिकन पॅटीसबरोबर आपण लच्छा प्याज सर्व करणार आहोत। त्याची अगदी सोपी रेसिपी आहे। लाल तिखट, मीठ आणि चाट मसाला एकत्र करून असं कांद्याचे स्लाइस करून त्यावरती तुम्ही टाकून घेऊ शकता। खूप छान बनतं, तुम्ही ह्याबरोबर सर्व करा। हे बघा आपली हे पॅटीस बनवून तयार आहेत आणि हे लच्छा प्याजबरोबर आपण सर्व करणार आहोत। त्याचप्रमाणे तुम्ही कांद्याबरोबर सर्व करू शकता, वरून लिंबू पिळून खाऊ शकता, स्टार्टर म्हणून खाऊ शकता किंवा असेच देखील खाऊ शकता। तुम्ही नक्की करून बघा आणि ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा। रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर लवकरच भेटूया अशा झटपट रेसिपींसह। तोपर्यंत बाय बाय।